एका जुन्या इमारतीत वैद्यजींचं घर होतं. वैद्यजी मागील भागामध्ये राहत होते आणि पुढील भागात दवाखाना उघडून ठेवला होता. त्यांच्या पत्नीची सवय होती की दवाखाना उघडायच्या आधी त्या दिवशी लागणारे आवश्यक सामान एका चिठ्ठीवर लिहून देत असायची. वैद्यजी गादीवर बसून पहिले देवाचे नामस्मरण करत ती चिठ्ठी उघडायचे. पत्नीनं ज्या गोष्टी लिहिल्या असायच्या त्यांच्या किमती बघायचे. नंतर त्याचा हिशोब करायचे. मग परमात्म्याला प्रार्थना करायचे की हे देवा, मी फक्त तुझ्याच आदेशानुसार तुझी भक्ती सोडून ह्या दुनियादारीच्या फंदामध्ये येऊन फसलो आहे. वैद्यजी कधीही स्वतःच्या तोंडाने कोणत्याही रोगीकडून फीज नव्हते मागत. कोण देत असायचं, कोणी देत नसायचं, परंतु एक गोष्ट निश्चित होती की जे त्या दिवसातील आवश्यक सामान खरेदी करण्यायोग्य पैसे पूर्ण जमत असायचे. त्यानंतर ते कोणाकडूनही औषधाचे पैसे नव्हते घेत, मग तो रुग्ण कितीही धनवान असेना. एके दिवशी वैद्यजींनी दवाखाना उघडला. गादीवर बसून परमात्म्याचं स्मरण करून पैशांचा हिशोब लावून आवश्यक सामानाची चिठ्ठी उघडली आणि ते चिठ्ठी एकटक बघतच राहिले. एका क्षणासाठी त्यांचं मन भटकलं. त्यांना त्यांच्या डोळ्यांसमोर चांदणे चमकताना दिसू लागले. परंतु झटकन त्यांनी आपल्या तांत्रिकतेवर नियंत्रण मिळवलं. पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी नंतर पत्नीनं लिहिलं होतं, मुलीचं लग्न 20 तारखेला आहे, तिच्या हुंड्याचे सामान. काही वेळ विचार करत राहिले. मग बाकी वस्तूंच्या किमती लिहून झाल्यानंतर हुंड्याचे सामान लिहिले. हे काम परमात्म्याचे आहे, परमात्माच बघून घेईल. 1-2 रुग्ण आले होते. त्यांना वैद्यजी औषध देत होते. या दरम्यान एक मोठीशी कार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन उभी राहिली. वैद्यजींनी काही खास लक्ष नाही दिलं, कारण की अनेक कारवाले त्यांच्या जवळ येतच राहायचे. 2ही रुग्ण औषध घेऊन निघून गेले. तो सूट बूट घातलेले साहेब कारच्या बाहेर निघाले आणि नमस्कार करून बेंचवर बसले. वैद्यजी म्हणाले की जर तुम्हाला तुमच्यासाठी औषध घ्यायचं असेल तर इथे स्टूलवर बसा, जेणेकरून तुमची नाडी तपासता येईल. आणि जर कोणत्या रुग्णाची औषधं घेऊन जायची असतील तर त्याच्या आजाराच्या स्थितीचे वर्णन करा. ते साहेब म्हणू लागले, वैद्यजी, तुम्ही मला ओळखलं नाही. माझं नाव कृष्णलाल आहे, परंतु तुम्ही मला ओळखू तरी कसे शकता? कारण की मी 15-16 वर्षानंतर तुमच्या दवाखान्यात आलो आहे. तुम्हाला मागील मुलाखतीबद्दलचे वर्णन सांगतो, मग तुम्हाला सर्व गोष्टी आठवतील. जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलो तेव्हा मी स्वतःहून नव्हतो आलो. स्वयंभू ईश्वर मला तुमच्या जवळ घेऊन आले होते, कारण की ईश्वराने माझ्यावर कृपा केली होती आणि त्यांना माझे घर वसवायचे होते. झालं असं होतं की मी कारमधून माझ्या वडिलोपार्जित घरी चाललो होतो. अगदी तुमच्या दवाखान्यासमोर आमची कार पंक्चर झाली होती. ड्रायव्हर कारचे चाक उतरवून पंक्चर करण्यासाठी निघून गेला. तुम्ही बघितलं की गरम वातावरणात मी कारजवळ उभा होतो. तेव्हा तुम्ही माझ्याजवळ आले आणि दवाखान्याच्या दिशेनं इशारा केला आणि म्हणाले की तिकडे येऊन खुर्चीवर बसा. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. मग काय, खुर्चीवर जाऊन बसलो. ड्रायव्हरनं जरा जास्तच वेळ लावला होता. एक लहानशी मुलगी सुद्धा इथे तुमच्या टेबलसमोर उभी होती आणि सारखं सारखं म्हणत होती, चला ना बाबा, मला भूक लागली आहे. तुम्ही तिला म्हणत होते की बेटा थोडा धीर धर, जाऊयातच आपण. मी हा विचार केला की एवढ्या वेळेचा तुमच्या जवळ बसलेलो आहे आणि माझ्यामुळं तुम्ही जेवणसुद्धा करत नाहीयेत. मला कोणतं तरी औषध खरेदी केलं पाहिजे, जेणेकरून माझे इथे बसण्याचा भार तुम्हाला जाणवू नये. मी म्हणालो, वैद्यजी, मी मागील 5-6 वर्षांपासून इंग्लंडमध्ये राहून व्यवसाय करतोय. इंग्लंडला जाण्याआधी माझं लग्न झालं होतं, परंतु आजपर्यंत मूल होण्याच्या सुखापासून वंचित आहे. इथं सुद्धा उपचार करून घेतले. तिथे इंग्लंडमध्ये सुद्धा नशिबाने निराशेशिवाय आणखी काही नाही दिलं. तुम्ही सांगितलं होतं, माझ्या बंधू, देवावर निराश होऊ नको. लक्षात ठेव की त्याच्या कोशात कोणत्याही गोष्टीची कसलीच कमी नाही आहे. संतती, पुत्र, धन, इज्जत, सुख, दुःख, जीवन, मृत्यू सर्व काही त्याच्याच हातामध्ये आहे. हे कोणत्याही वैद्य किंवा डॉक्टरांच्या हातामध्ये नसतं आणि नाही कोणत्या औषधामध्ये असतं. जे काही व्हायचं असतं ते सर्व देवाच्या आदेशाने होत असतं. मूल द्यायचं असेल तर तोच देईल. मला लक्षात आहे तुम्ही बोलतच जात होते आणि सोबतच औषधाच्या पुड्या सुद्धा बांधत होते. सर्व औषध तुम्ही 2 भागात विभाजित करून 2 वेगवेगळ्या लिफाफ्यामध्ये टाकली होती आणि मग मला विचारून तुम्ही एका लिफाफ्यावर माझे आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे नाव लिहून औषध सेवन करण्याची पद्धत सांगितली होती. मी तेव्हा अनिर्णायक रीतीनं औषधं घेतली होती, कारण की मी फक्त काहीसे पैसे तुम्हाला देऊ इच्छित होतो. परंतु जेव्हा औषध घेतल्यानंतर पैसे विचारले तेव्हा तुम्ही म्हणाले होते, नको, राहू द्या. मी आग्रह केला तेव्हा तुम्ही म्हणाले की आजचे खाते बंद झाले आहे. मी म्हणालो, मला तुमचे बोलणं समजलं नाही. त्या दरम्यान तिथे एक माणूस आला. त्यानं आपली चर्चा ऐकून मला म्हणाला की खातं बंद झालंय याचा अर्थ असा आहे
की आजच्या घरातील खर्चासाठी जेवढी पण रक्कम वैद्यजींनी देवाकडे मागितली होती तेवढी देवानं त्यांना दिली आहे. जास्तीचे पैसे ते नाही घेऊ शकत. मी काहीसा गोंधळलो आणि मनाला थोडी लाज वाटली की माझे विचार किती खालच्या पातळीवरील होते आणि साधा सरळ वैद्य केवढा महान आहे. मी जेव्हा घरी गेल्यानंतर पत्नीला औषधं दाखवली आणि सर्व घटना सांगितली तेव्हा तिच्या तोंडून निघाले, तो मनुष्य नाही, देवता आहे आणि त्याने दिलेले औषधच आमच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठीचे कारण ठरले. आज माझ्या घरामध्ये 2 फुलं उमलली आहेत. आम्ही दोघं पती पत्नी नेहमी तुमच्यासाठी प्रार्थना करत असतो. एवढ्या वर्षापर्यंत व्यवसायानं सुट्टीच नाही घेऊ दिली की स्वतःला येऊन तुम्हाला आभाराचे 2 शब्द बोलून जावं. इतक्या वर्षानंतर आज भारतात आलोय आणि कार फक्त इथेच थांबली आहे. वैद्यजी, आमचं संपूर्ण कुटुंब इंग्लंडमध्ये स्थिर झालंय. फक्त माझी एक विधवा बहीण तिच्या मुलीसोबत भारतात राहते. आमच्या भाचीचं लग्न ह्या महिन्याच्या 21 तारखेला होणार आहे. न जाणो का जेव्हा जेव्हा मी माझ्या भाचीच्या लग्नासाठी काही सामान खरेदी करत होतो तेव्हा माझी डोळ्यासमोर तुमची ती छोटीशी मुलगी सुद्धा येत होती आणि सामान मी दुप्पट खरेदी करायचो. मला तुमचे विचार माहीत होते की बहुधा तुम्ही ते सामान नाही घेणार, परंतु मला वाटतं की माझी सख्खी भाचीसोबत जो चेहरा मला सारखा सारखा दिसतोय ती सुद्धा माझी भाचीच आहे. मला वाटत होतं की देवानं ह्या भाचीच्या लग्नामध्ये सुद्धा मला कन्यादान करण्याची जबाबदारी सोपवली आहे. वैद्यजींचे डोळे आश्चर्याने उघडेच राहिले आणि अगदी हळू आवाजात म्हणाले, कृष्णलालजी, तुम्ही जे काही सांगत आहात ते मला समजत नाहीये की देवाची ही काय माया आहे. तुम्ही माझ्या पत्नीद्वारे लिहिली गेलेली ही चिठ्ठी बघा. आणि वैद्यजींनी चिठ्ठी उघडून कृष्णलालजींच्या हातावर ठेवली. तिथे उपस्थित सर्वजण ते बघून गोंधळून गेले की हुंड्याचं सामान ह्याच्या पुढे लिहिलं होतं की हे काम परमात्म्याचं आहे, परमात्मा बघून घेईल. कापणाऱ्या आवाजात वैद्यजी म्हणाले, कृष्णलाल, विश्वास ठेवा की आजपर्यंत कधीही असं नाही झालं की पत्नीनं चिठ्ठीवर आवश्यक असं लिहिलं असेल आणि देवानं त्याच दिवशी त्याची व्यवस्था न केली असावी. तुमचं बोलणं ऐकून तर वाटतंय की देवाला माहिती असतं की कोणत्या दिवशी माझी पत्नी काय लिहिणार आहे. नाहीतर तुमच्याकडून इतक्या दिवसाआधीच सामान खरेदी करण्यासाठी प्रारंभ नसता करून घेतला देवानं. वा देवा, वा, तू महान आहेस, तू दयावान आहेस. मी गोंधळलोय की तो कशा रीतीनं त्याचे रंग दाखवत असतो. वैद्यजी पुढे म्हणतात, मी आयुष्यात फक्त एकच धडा शिकलोय की सकाळी परमात्म्याचे आभार मानले पाहिजेत, संध्याकाळी चांगला दिवस गेल्याचा धन्यवाद केला पाहिजे, जेवताना त्याचे आभार मानले पाहिजेत, झोपतानाही त्याचेच आभार मानले पाहिजेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच काही व्हिडिओसाठी आपलं फेसबुक पेज नक्की फॉलो करा. धन्यवाद.